अहिल्यानगर जिल्ह्यातील गुन्हेगारी मोडून काढणार अशी भूमिका जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांनी मांडली आहे। अहिल्यानगर जिल्ह्यात सध्या मोठ्या प्रमाणात गुन्हेगारी वाढली असून गुन्हेगारीचं स्वरूप बदललंय। पोलिसांनी आता अधिक दक्ष राहण्याची गरज आहे। कोणत्याही प्रकारच्या दबंगगिरी न करता गुन्हेगारांवर वचक निर्माण करून कायदा सुव्यवस्थेची प्रभावी अंमलबजावणी केली जाईल अशी स्पष्ट भूमिका जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांनी मांडली आहे। पोलीस अधीक्षक घारगे यांनी स्पष्ट केले की सराईत गुन्हेगारी विरुद्ध कडक कारवाई करण्यासाठी एमपीडीए आणि तडीपारीची अंमलबजावणी प्रभावीपणे राबवली जाईल। सोनसाखळी चोरीच्या घटना रोखण्याकरिता महत्त्वाच्या ठिकाणी गस्त वाढवली जाईल, तर गावठी शस्त्रांचा शोध, महिलांविषयक गुन्ह्यांचे अन्वेषण आणि गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तींवर सतत लक्ष ठेवण्याचे आदेश देण्यात आले। गोवंश हत्या कोणत्याही परिस्थितीत सहन केली जाणार नाही अशा कठोर शब्दात अधीक्षक घारगे यांनी आपली भूमिका मांडली आहे। तर याबाबत संबंधित अधिकाऱ्यांना ही स्पष्ट सूचना देण्यात आल्याचंही घारगे यांनी सांगितलंय। याचबरोबर जातीय तणाव निर्माण होणार नाही याची काळजी घेण्याचे निर्देशही पोलीस दलाला देण्यात आलेत। अहिल्यानगर शहरातील वाहतूक व्यवस्था सुधारण्याकरिता विशेष प्रयत्न सुरू असून 2 दिवसांपूर्वी झालेल्या बदल्यांमध्ये वाहतूक शाखेतील मनुष्यबळ वाढवण्यात आलंय। महापालिका आरटीओ यांच्याशी समन्वय साधत वाहतूक सुरळीत करण्याचं नियोजन आहे, तर आर्थिक गुन्ह्यांच्या वाढत्या घटनांवरही लक्ष केंद्रित करण्यात आलंय। विशेषतः पतसंस्थेतील गैरव्यवहारांमुळे गुंतवणूकदारांना होणाऱ्या नुकसानीला आळा घालण्यासाठी या विषयात रस असलेल्या कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे। तसेच अहिल्यानगर जिल्ह्यातील नागरिकांना सुरक्षित आणि शांततेचा विश्वास देण्याच्या दृष्टीनं काम केलं जाईल असं देखील घारगे यांनी सांगितलं। तसेच जिल्ह्यात बांगलादेशी घुसखोरी असल्याच्या पार्श्वभूमीवर पोलीस ठाण्यांच्या दहशतवाद विरोधी कक्षातील अधिकाऱ्यांची विशेष बैठक घेण्यात आली असून त्यांना या घुसखोरांचा शोध घेण्याचे आदेश देण्यात आले। तर समाज माध्यम आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत ही मोहीम राबवली जाणार असल्याचंही अहिल्यानगर जिल्हा पोलीस अधीक्षक घारगे यांनी स्पष्ट केलंय। ब्युरो रिपोर्ट, न्यूज टुडे 24, अहिल्यानगर।